नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आत्मबल फाउंडेशनमध्ये आपलं स्वागत आहे। बघा, आपलं जे काही आत्मबल फाउंडेशन आहे त्या माध्यमातून आपण ज्या काही वेगवेगळ्या परीक्षा असतात, म्हणजे शालेय परीक्षांच्या पासून ते MPSC UPSC या परीक्षांच्यापर्यंत आपण वेगवेगळ्या माध्यमातून लेक्चर देण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्याचसाठी आपण या आत्मबल फाउंडेशनचीच एक 4 चॅनल्स या चॅनलला कनेक्टेड करून आपण चालू करत आहोत। ही जी 4 चॅनल्स आहेत, या 4 चॅनल्सची जी माहिती आहे ती तुमच्यासाठी फार महत्त्वाची आहे, कारण की तुम्ही नेमकं कोणती परीक्षा देत आहात, नेमकं कोणत्या परीक्षेसाठी प्रिपेअर करत आहात, त्या परीक्षेनुसार तुम्ही त्या चॅनलला कनेक्ट होऊ शकता। आता सर्वसाधारणपणे जर तुम्ही विचार केला तर बघा, जे एक पहिलं चॅनल आहे ते आहे आत्मबल पाथ फाइंडर। आत्मबल पाथ फाइंडर, ठीक आहे। हे जे आत्मबल पाथ फाइंडर हे चॅनल जे तुम्हाला यूट्यूबला दिसेल, किंवा तुम्ही ज्या वेळेला आमचं जे चॅनल आहे आत्मबल फाउंडेशन यूट्यूबवर, ते तुम्ही ओपन केल्यानंतर हे आत्मबल पाथ फाइंडर हे त्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल, किंवा तुम्ही स्पेशली जरी आत्मबल पाथ फाइंडर सर्च केला तरी तुम्हाला त्याची माहिती मिळेल। आता आत्मबल पाथ फाइंडर विषयी जर आपण सांगायचं म्हटलं, जे विद्यार्थी अगदी नवोदयचा अभ्यास करत असतील किंवा 5वी स्कॉलरशिपचा अभ्यास करत असतील, किंवा 7वी मध्ये जे विद्यार्थी असतील आणि जे प्रज्ञाशोध परीक्षेचा अभ्यास करत असतील, किंवा प्रज्ञाशोध परीक्षेनंतर जी 8वी मध्ये गेल्यानंतर तुम्ही जर का समजा NMMSचा अभ्यास करत असतील, 8वी मध्येच असणारी स्कॉलरशिपचा एक्झामचा अभ्यास करत असतील, किंवा 9वी मध्ये गेल्यानंतर एक महत्त्वाची परीक्षा असते होमी भाभा बालवैज्ञानिक परीक्षा, या परीक्षेचा अभ्यास करत असतील, होमी भाभा बालवैज्ञानिक परीक्षा। त्यानंतर तुम्ही जर का 10वीला गेला तर तुम्ही NTSCचा काही विद्यार्थी अभ्यास करत असतील, नॅशनल टॅलेंट सर्च एक्झामचा अभ्यास करत असतील, किंवा काही विद्यार्थी ऑलिम्पियाड एक्झाम्सचा अभ्यास करत असतील। म्हणजे अशा काही एक्झाम्स आहेत, उदाहरणामध्ये इंडियन ऑलिम्पियाड, इंटरनॅशनल ऑलिम्पियाड एक्झाम सुद्धा आहेत। काही इंटरनॅशनल ऑलिम्पियाड एक्झाम्स म्हणजे काय, तर ज्या माध्यमातून तुम्ही सायन्स ऑलिम्पियाड देऊ शकता, इंग्लिश ऑलिम्पियाड देऊ शकता, मॅथमॅटिक्स ऑलिम्पियाड देऊ शकता, म्हणजे वेगवेगळ्या ऑलिम्पियाडच्या एक्झाम देऊ शकता। ह्या काही शालेय एक्झाम, शालेय परीक्षा आणि काही बऱ्याच एक्झाम्स आपण शालेय स्तरावर देऊ शकतो, फक्त 10वी पर्यंतच्या म्हटलं मी। ह्या आणि अशा बऱ्याच परीक्षांची पूर्णपणे माहिती, पूर्णपणे लेक्चर्स, पूर्णपणे डाटा त्याच्या संदर्भातला, त्याचे पेपर्स असतील, त्याचा सिलेबस असेल, त्याचा पेपर पॅटर्न असेल, पूर्ण सर्व गोष्टींच्यासाठी आपण हे एक स्पेशल चॅनल चालू करत आहे, ज्याचं नाव आहे आत्मबल पाथ फाइंडर। लक्षात ठेवा, आत्मबल पाथ फाइंडर। आणि याच चॅनलवर मग आपल्याला समजा 10वीचा बोर्ड आहे, 10th बोर्डचं हे सगळं आहे, त्याच्यासाठीची त्याचं पूर्णपणे 10th बोर्ड असेल, हां, किंवा आपण जर का भविष्यामध्ये जर का NCERTची सिरीज सुरू केली, आपल्याला माहिती आहे NCERTची सिरीज फार महत्त्वाची असते, NCERTची ती सुद्धा सिरीज आपण त्याच्यावर अपलोड करणार आहे। म्हणजे शालेय स्तरावरच्या ज्या काही सर्व महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या तिथं असतील। त्याचबरोबर ह्या परीक्षा पूर्ण करून तुम्ही ज्या वेळेला पुढे जाता, म्हणजे ती एक पायरी जाता, पुढे जाता, 10वी नंतर पुढे जाता, त्यानंतर कित्येक विद्यार्थी हे IIT JEE सारख्या एक्झामसाठी विचार करत असतात, IIT JEE सारख्या एक्झामचा अभ्यास करत असतात। त्या परीक्षांची पूर्ण माहिती, त्या परीक्षांचा पूर्ण सिलेबस तिथं कवर, पूर्ण व्हिडिओ लेक्चर्स तुम्हाला तिथं अवेलेबल होतील येणाऱ्या काळामध्ये। त्याचबरोबर नीट जी एक्झाम आहे, नीट जी एक्झाम आपल्याला माहिती आहे, जी मेडिकलची एंट्रन्स एक्झाम आहे, त्या मेडिकलच्या एंट्रन्स एक्झामसाठीची जी काही नीट एक्झाम आहे त्यासाठी सुद्धा आपण लवकरच तिथं व्हिडिओ लेक्चर्स अवेलेबल करणार आहे। म्हणजे ह्या परीक्षांच्यासाठी तर करणारच आहे। त्याचबरोबर NDA, नॅशनल डिफेन्स अकॅडमी। आणखीन एक महत्त्वाची गोष्ट बघा, आपल्याला लक्षात ठेवा, ह्यातल्या काही अशा एक्झाम्स आहेत जिथं आपल्याला कितीतरी फीज, मोठ्या प्रमाणावर जास्त बऱ्याच फीज आपल्याला तिथं द्याव्या लागणार आहेत, पण ह्या चॅनल्सवर त्याच गोष्टी आपल्याला कितीतरी कमी याच्यामध्ये आपल्याला तिथं भेटणार आहेत, कितीतरी कमी। म्हणजे नोट्स वगैरे असतील तर तुम्हाला काही थोडीशी त्याच्यासाठी किंमत द्यावी लागेल, अदरवाईज तुम्हाला जे काही लेक्चर्स वगैरे आहेत ती फ्रीमध्ये तुम्हाला तिथं भेटून जातील।
बऱ्याच गोष्टी तुम्हाला तिथं त्या चॅनल्सवर भेटून जातील. त्याचबरोबर आणखीन काही विद्यार्थी जे असतात ते सैनिक स्कूलचा अभ्यास करत असतात, सैनिक स्कूलचा एंट्रन्स एक्झामचा अभ्यास करत असतात. त्या सैनिक स्कूलच्या एंट्रन्स एक्झामसाठी सुद्धा हे चॅनल्स अत्यंत महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा. म्हणजे ईच अँड एव्हरी एक्झाम जी प्रत्येक एक्झाम जी नवोदयपासून ते NDA पासूनची प्रत्येक एक्झाम जी शालेय स्तरावर आपण देतो, मी म्हणतोय शालेय स्तरावर म्हणतोय, ती प्रत्येक एक्झाम आपण या चॅनलच्या माध्यमातून कव्हर करणार आहे. आणि त्यामुळं जे विद्यार्थी अगदी 5वी पासून नवोदयचे विद्यार्थी असतील ते इथंपर्यंत असतील, त्या सर्व विद्यार्थ्यांनी ह्या चॅनलला आमच्या सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या भविष्यामध्ये ह्या सर्व एक्झामचा अभ्यास फक्त एकाच ठिकाणी करता येईल. आणि हे फार महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट मी आता आणखीन एक गोष्ट याच्यामध्ये सांगू इच्छितो, ती आपण लवकरच म्हणजे येणाऱ्या 2 दिवसामध्ये ही जी काही नॅशनल टॅलेंट सर्च एक्झाम आहे, NTSC नॅशनल टॅलेंट सर्च एक्झाम NTSC, जी एक्झाम लक्षात ठेवा 10वीसाठीची फार महत्त्वाची एक्झाम असते. आणि त्याच एक्झामला धरून आपण IIT फाउंडेशन ह्याच एक्झामच्या अंतर्गत IIT फाउंडेशन, त्याच्याबरोबर नीट फाउंडेशन ह्या 2 गोष्टी ह्या एकत्रित असा एक कोर्स 1 ते 2 दिवसामध्ये म्हणजे लवकरच आपण याच्यावर सुरू करत आहे. त्यामुळे जे विद्यार्थी NTSCची एक्झाम देणार आहेत, जे विद्यार्थी 7वीमध्ये आहेत, जे विद्यार्थी 8वीमध्ये आहेत, जे विद्यार्थी 9वीमध्ये आहेत, जे विद्यार्थी 10वीमध्ये आहेत, ह्या विद्यार्थ्यांच्यासाठी लक्षात ठेवा अत्यंत मोठी सुवर्ण संधी आहे की तुम्ही एकदा या चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर आणि एकदा हा कोर्स ह्या दृष्टीनं करत गेल्यानंतर, म्हणजे NTSCचा IIT फाउंडेशन एकत्रितच कोर्स आपण डेव्हलप केलेला आहे, तो कोर्स लक्षात ठेवा ह्या विद्यार्थ्यांच्यासाठी अत्यंत मोठी सुवर्ण संधी ठरणार आहे की तुम्ही भविष्यामध्ये ह्या अशा महत्त्वाच्या एक्झाम्स देऊ शकता, लक्षात ठेवा. ठीक आहे. कारण की ह्या एक्झामचं आपल्याला इम्पॉर्टन्स काय आहे हे तर सर्वांना अगदी माहीतच आहे. त्याचबरोबर आपण येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये जी ही प्रज्ञाशोध परीक्षा आहे, जी की मी म्हटलेलं आहे की 7वीसाठीची प्रज्ञाशोध परीक्षा, त्या 7वीसाठीच्या प्रज्ञाशोध परीक्षेचा सुद्धा संपूर्ण सिलेबस आपण इथं कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत, लक्षात ठेवा. म्हणजे सुरू झालेला आहे, आपल्याला फक्त त्या चॅनलवर अपलोड सुरू आहे. आता काही टेक्निकल रिझन्समुळे थांबलेलं आहे, पण ते लवकरच आपल्याला अपलोड सुद्धा त्या प्रत्येक गोष्टीच्या समजतील. त्यामुळं हे जे आमचं चॅनल आहे आत्मबल पाथ फाइंडर, ह्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. हे तुमच्या मुलांसाठी, तुमच्या कोणतेही विद्यार्थी असतील, मुलं तुमची स्वतःची जर पाल्य असतील, मुलं असतील, त्यांच्यासाठी ही फार महत्त्वाची गोष्ट ठरणार आहे. आता बघा, ह्या चॅनलची माहिती झाल्यानंतर ह्या चॅनलचं तर तुम्ही हे करालच, महत्त्वाचंच आहे. पण काही विद्यार्थी ह्या परीक्षा तर अभ्यास करतच असतात, म्हणजे ह्या परीक्षा अभ्यास करत ते पुढे जातात, ओके, नो प्रॉब्लेम. पण त्यानंतर ते वेगवेगळ्या परीक्षा द्यायला सुरू करतात. म्हणजे जर समजा विद्यार्थ्यानं इथनंच जर का ह्या परीक्षांची तयारी सुरू केली तर ती परीक्षा देत पुढं जात आता इतर परीक्षा द्यायला सुरू करतात. मग ह्या ज्या इतर परीक्षा आहेत त्यांच्यासाठी सुद्धा आपण वेगवेगळे काही चॅनल्स तयार केलेला आहे. म्हणजे प्रत्येक जे चॅनल आहे त्याचा काहीतरी वेगळा मोटो आहे, तो वेगळा मोटो घेऊन आपण इथं समोर आलेलो आहेत, जेणेकरून एक विशिष्ट जो विद्यार्थी वर्ग आहे, जो की बाबा एखादं हे गोष्ट करतोय की बाबा नवोदयचा अभ्यासक्रम करतोय, तर त्यांच्यासाठी आत्मबल पाथ फाइंडर हे आमचं जे चॅनल आहे त्यांना स्पेशली तिथं जायचं आणि तिथं ती स्टडी करायची, लक्षात ठेवा. दिस इज व्हेरी मच इम्पॉर्टंट. एक स्पेशल सेगमेंट आपण तयार करत आहोत. आता पुढं ह्या चॅनल नंतर जे काही दुसरं चॅनल आहे ते आहे ते म्हणजे आत्मबल स्टडी पॉइंट. ठीक आहे. दुसरं चॅनल आहे आत्मबल स्टडी पॉइंट. आत्मबल स्टडी पॉइंट. आता हे नेमकं आत्मबल स्टडी पॉइंट म्हणजे काय आहे, कशासाठी आहे हे चॅनल? बघा, फार महत्त्वाचं चॅनल असणार आहे. जे विद्यार्थी महाराष्ट्रातील सरळ सेवा एक्झाम देत आहेत, सरळ सेवा परीक्षा देत आहेत, त्या विद्यार्थ्यांच्यासाठी हे जे चॅनल आहे हे फार महत्त्वाचं ठरणार आहे, लक्षात ठेवा. ओके. आत्मबल स्टडी पॉइंट म्हणजे जे विद्यार्थी महाराष्ट्रामधले पोलीस भरती देत असतील, जे विद्यार्थी महाराष्ट्रातील ग्रामसेवक भरती देत असतील,
जे विद्यार्थी तलाठी भरती देत असतील किंवा जे विद्यार्थी इतर झेडपीच्या भरती देत असतील, वनरक्षकची भरती देत असतील, अशा बऱ्याच परीक्षा आहेत ज्या महाराष्ट्रातून सरळ सेवेच्या माध्यमातून भरल्या जातात. ह्या सर्व परीक्षांची तुम्हाला जी काही इन्फॉर्मेशन आहे, त्यांचा सिलेबस आहे, त्यांचं लेक्चर सिरीज आहे, ऑल अँड ऑल गोष्टी तुम्हाला फक्त ह्या एकाच याच्यामध्ये भेटणार आहे, ते म्हणजे आत्मबल स्टडी पॉईंट. इथं तुम्ही जायचं आहे, तुम्ही काही हे करायचं नाही, तुम्ही कनेक्ट राहा तिथं, तुम्हाला प्रत्येक ईच आणि एव्हरी पॉईंट आपल्याला क्लिअर करून घेतला जाईल. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे जर आपण बघितलं, पुढचं महत्त्वाचं जे काही चॅनल आपण चालू करत आहोत याच अंतर्गत आपल्याला ही 3 किंवा 4 हे जे चॅनल्स आहेत त्या एकाच याच्यामध्ये भेटून जातील, त्यामुळे काही अडचण राहणार नाही आहे. फक्त तुम्हाला तिथं सबस्क्राईब करायचं आहे. दिस इज व्हेरी मच इम्पॉर्टंट. तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून त्या आधारे तुम्हाला ती नोटिफिकेशन येईल. आणि बेल आयकॉन आहे तो पण तुम्ही काय करून ठेवा, दाबून ठेवा, म्हणजे तुम्हाला त्याचा भविष्यामध्ये खूप फायदा पडेल. ओके. आणि हे जे चॅनल आहेत, म्हणजे ज्या विद्यार्थी ज्या पद्धतीनं अभ्यास करत असतील ते तुम्ही ते फॉलो करा, चॅनल फॉलो करा, जेणेकरून तुम्हाला ती पूर्ण इन्फॉर्मेशन मिळत जाईल. ठीक आहे. पुढे तिसरं जे चॅनल आपण बघणार आहे, ओके, त्यानंतर जे तिसरं चॅनल आपलं आहे ते म्हणजे आत्मबल दी रिव्हॉल्युशन. आत्मबल दी रिव्हॉल्युशन लक्षात ठेवा, हे फार महत्त्वाचं आहे. आत्मबल दी रिव्हॉल्युशन. आता हे नेमकं चॅनल नेमकं डेडिकेटेड कशासाठी आहे? जे महाराष्ट्रातील मराठी विद्यार्थी, जे महाराष्ट्रातील विद्यार्थी केंद्रीय परीक्षांचा अभ्यास करत असतील, सेंट्रल एक्झामचा अभ्यास करत असतील, हे फक्त आणि फक्त कशासाठी आहे? केंद्रीय परीक्षांच्यासाठी आहे. लक्षात ठेवा. हे जे चॅनल आहे आमचं, हे महाराष्ट्र सरळ सेवा एक्झामसाठी आहे. महाराष्ट्र सरळ सेवा हे जे आमचं चॅनल आहे हे फक्त शालेय परीक्षांच्यासाठी महत्त्वाचं आहे. आता हे केंद्रीय परीक्षांच्यासाठी जे चॅनल राहणार आहे, आत्मबल द रिव्हॉल्युशन, ह्या परीक्षेच्या माध्यमातून आता आपल्याला माहित आहे सध्या जी काही अग्निपथ योजना आहे, ह्या अग्निपथ योजनेच्या अंतर्गत जे आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्सच्या ज्या जागा निघत आहेत, आता एअरफोर्सच्या जागा निघालेल्या आहेत, त्याचे लेक्चर सिरीज ऑलरेडी स्टार्ट आहे, झालेली आहे चालू. ठीक आहे. ते आता आपण लवकरच त्याच्यावर अपलोड करतोय. त्याचा सिलेबस पॅटर्न असो किंवा ती परीक्षा नेमकी काय आहे, त्या परीक्षेचा पूर्ण अभ्यास पूर्णपणे इथं करून घेतला जाईल. अग्निपथ योजनेच्या अंतर्गत निघालेल्या आर्मी, नेव्ही, एअरफोर्स. त्याचबरोबर आपण असं बघतोय की आपल्या महाराष्ट्रातील विद्यार्थी कितीतरी स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या जागा फॉर्मसुद्धा भरत असतं. स्टाफ सिलेक्शनच्या माध्यमातून आपण असं बघतोय की 8 प्रकारच्या जागा, सर्वसाधारणपणे 8 प्रकारच्या जागा हे स्टाफ सिलेक्शन कमिशन काढते. त्या पूर्ण म्हणजे जर का सर्वसाधारण बघायला महत्त्वाच्या बघितलं तर CHSL असेल किंवा MTS. आता MTSच्या काही दिवसामध्ये परीक्षा पडते, तुम्हाला माहिती आहे MTSची परीक्षा आहे, CHSL असेल, CGL असेल. या सर्व परीक्षांचा अभ्यासक्रम तुम्हाला ह्या पूर्ण एका चॅनलवर भेटणार आहे. त्याचबरोबर बँकिंग असेल, सेंट्रल एक्झाममध्ये बँकिंग असते. ठीक आहे. त्याचबरोबर रेल्वेच्या एक्झाम्स असतील किंवा अदर बऱ्याच एक्झाम्स आहेत, बऱ्याच एक्झाम्स तुम्हाला सापडतील, ज्या सर्व एक्झामचा एकत्रितपणे अभ्यास, सेंट्रल एक्झामचा एकत्रितपणे अभ्यास तुम्ही कुठं करणार आहे? ह्या केंद्रीय परीक्षा ह्या आमच्या ह्याच्यामध्ये करणार आहे. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला एक सगळ्यांना माहीत आहे की या जर परीक्षा असतील तर या परीक्षांच्यासाठी जे लुसेंट पुस्तक आहे, लुसेंटचं जे पुस्तक आहे ते सामान्य ज्ञानासाठी किती महत्त्वाचं आहे? फॉर सामान्य ज्ञानासाठी हे पुस्तक फार महत्त्वाचं आहे. आणि त्या पुस्तकाची लेक्चर सिरीज आपण तिथं सुरू केलेली आहे. ओके. लेक्चर सिरीज सुरू करतोय आपण, ते पण फार महत्त्वाचं आहे. ही महत्त्वाची गोष्ट आहे. लक्षात ठेवा. कुठलं चॅनल आहे ते? आत्मबल द रिव्हॉल्युशन. ओके. आत्मबल द रिव्हॉल्युशन हे चॅनल आहे. त्यानंतर आता आपण बघतोय की परवाच नोटिफिकेशन आपण बघितली की जो महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन आहे, MPSC,
ह्या MPSCच्या परीक्षेचा जो काही पॅटर्न आहे तो बऱ्यापैकी आता UPSCच्या पॅटर्नच्या आधारावर झालेला आहे. 2023 पासून तशा पद्धतीनं परीक्षा दिली जाणार आहे. म्हणजे त्या जरा थोड्याशा हायर लेवलच्या एक्झाम्स आपण ठरतात. आपण बघितलं गेलं तर एक विशिष्ट विद्यार्थी अभ्यास ह्याच्यासाठी करत असतो, आत्मबल, आणि त्यासाठी आपण आपलं जे चॅनल चालू केलेलं आहे ते आहे आत्मबल डेस्टिनेशन. आत्मबल डेस्टिनेशन लक्षात ठेवा, आत्मबल डेस्टिनेशन हे जे चॅनल आहे हे फक्त आणि फक्त डेडिकेटेड राहणार आहे UPSC तसेच MPSCच्या ज्या काही परीक्षा असतात, वेगवेगळ्या ज्या काही परीक्षा असतात. म्हणजे उदाहरणामध्ये UPSC कडून निघालेली सिव्हिल सेवा, सिव्हिल सर्व्हिसेस ती परीक्षा महत्त्वाची, MPSC कडून निघालेली त्यांची राज्यसेवा परीक्षा, MPSCची गट ब ची परीक्षा, MPSCची गट क ची परीक्षा, या सर्व परीक्षांच्या पूर्व तसेच मुख्य परीक्षांचा संपूर्णपणे अभ्यास आपण या एका प्लॅटफॉर्ममधनं करणार आहे. बघा, म्हणजे हे जे आमचं जे चॅनल आहे ते फक्त आणि फक्त डेडिकेटेड राहणार आहे UPSC तसेच MPSC करणाऱ्या विद्यार्थ्यांच्यासाठी. याचा अर्थ असा आहे की आपण जर बघितलं ह्या आत्मबल फाउंडेशनच्या अंतर्गत आपण स्पर्धा परीक्षेचं एक पूर्णपणे म्हणजे अगदी शालेय लेवलपासून ते पूर्ण मोठ्या स्तरापर्यंत एकत्रितरित्या ह्या प्लॅटफॉर्मवर, ह्या आमच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर एकत्रितपणे स्टडी करू शकता. त्यामुळं लवकरात लवकर आमच्या ह्या आत्मबल फाउंडेशन या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर यातलं प्रत्येक चॅनल जे तुम्हाला गरजेचं आहे, ज्यामध्ये तुम्ही प्रिपरेशन करत असाल ते चॅनल तुम्ही काय करा, सबस्क्राईब करा, ज्याची तुम्हाला फार गरज आहे, आणि त्याला तुम्ही डे बाय डे फॉलो करा आणि ह्याचा तुम्हाला खूप फायदा होईल. ओके, ठीक आहे, धन्यवाद.